भाजपला 75 जागा येईल, महायुतीला 135 येतील, असा तर सुविधा होती. पत्रकार बंधू म्हटलं बरोबर ना. आपल्याकडे बरेच भविष्यकाळच्या गाव तयार झाले त्या पोर्टलवर भाजपला दणका, अमुक दणका. आज 135 जागा महायुतीने म्हणणाऱ्या लोकांना 235 जागा निवडून देताना राज्याने जनतेनं आता या मोठा धंदा भविष्य काळाला दिला आणि सत्तेचं स्वप्न पाळणाऱ्या लोकांसोबत लोकसभेमध्ये एक खोटं नारे झालं. संविधान बदललं, घटना बदलणार. आज आदरणीय आपले विश्वनेता प्रधानमंत्री मोदी साहेब तिसऱ्यांदा प्रधानमंत्री झाले. देशाची घटना बदलली का? देशाचं संविधान बदललं का? जनतेला या सगळ्या खोटारड्या लोकांचं खरं रूप कळलं. आणि जे या निवडणुकीमध्ये मतदान जे भरघोस मतदान केलं महायुतीला, तर महाविकास आघाडीच्या लोकांनी धोबे पछाड केलं. हे निवडणुकीचं खरं मित्र आपल्या देशात 235 कशाला बनलं? इतकं निर्वाधित महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एवढं प्रचंड बहुमत पहिल्यांदा आपल्याला मिळालं. आणि आज या बहुमताचं सोनं आपल्याला करून दाखवायचं. या बहुमताच्या माध्यमातून लोकांच्या अपेक्षा आपल्याला पूर्ण करायच्या. मला खरं आपल्या लाडक्या बहिणीचं अभिनंदन केलं पाहिजे. आमच्या लाडक्या बहिणींनी आमच्या लाडक्या भावाचं सुद्धा ऐकलं नाही. बरोबर का नाही? आमच्या काही बहिणीचं मतदान एका ठिकाणी गेल्या, त्या ठिकाणी त्यांनी विचारलं आपल्या मंडळीला मतदान झाल्यानंतर तुला मतदान केलं? आम्ही केलं धनुष्यबाणाला, आम्ही केलं कमळाला. एक संगमाची घटना सांगतो मला. ती म्हणजे मी धनुष्यबाणाला मतदान केलं. अरे तो आपल्या काँग्रेसचे पैसे आले होते ना, कसं काय धनुष्यबाणाला मतदान केलं? ती बाई म्हणे पण आता पैसे आले, आमच्या खात्यात तुम्हीच पैसे आले. हा बरं सांगतो ही घडलेली घटना. आमच्या ते मुस्लिम भागामध्ये ती भगिनी म्हटली आपको तो आम्ही पैसे दिले आहे, मेरे खाते में तो कब से पैसा आहे. संघटनेचं परिवर्तन का झालं? तुम्हाला स्वप्नात तरी वाटत होतं आणि म्हणून या संपूर्ण जिल्ह्याच्या विकासाच्या मध्ये उद्याच्या या सगळ्या कामामध्ये मोठं काम करायचं. म्हणजे लाडक्या बहिणींना आपण आता नवा विश्वास